हे बघा हे बघा थांबा. हे बघा करोंदा केवढी कशी केवढी म्हणजे पुन्हा गठ्ठाच्या गठ्ठा करोंदाचा. काढ रे हात काढ. हा आडत ना सगळ्यांना तोंडाला पाणी सुटलं असेल का एवढी करोंदा बघून. सो हे गाईस आजचा ब्लॉग आपण डायरेक्ट स्टार्ट करतो समुद्रावरनं. कारण मी आता आलो गावी आणि मी आता गावीत राहणार आहे. तर ते सगळं सोडूया आपण आणि तुम्हाला आता टॉपिक सांगतो. आज आम्ही जातो आहे वाऱ्यात करोंदासाठी. आणि जातो मी एकटा जात नाही. पुढे हे बघा ही दोघं पण आहेत मस्ती करत आहेत. आणि आता आम्ही जातो समुद्रावरनं. म्हणजे समुद्र तिकडे आहे आणि आम्ही ह्या रस्त्याला काय म्हणतात बोला. अरे रस्त्याला काय म्हणतात. पनवड्याचा रस्ता. सो हे दोघं लास्ट आहेत. सो ह्याला म्हणतात पनवड्यात ना. हां पनवडा रस्त्याला काय ते म्हणतात. तर आता आम्ही ह्या रस्त्याने जातो आहे. मी वाऱ्यात करवंदासाठी. तर तुम्हाला दाखवतो करवंद कसे असतात. आणि तिकडची करवंद म्हणजे एकदम गोड असतात ना. सो त्यात आम्ही घ्यायला जातो आहे. सो गाईस हे जे करवंद आम्ही जातो आहे ना आणायला. सो खास हे माझ्या मित्रासाठी आहे जो मुंबईत राहतो. आणि उद्या माझा रिझल्ट पण आहे. सो रिझल्ट घ्यायला आम्ही जाणार आहे उद्या मुंबईला. सो मी त्याच्याकडे आंबे पण घेतलेत आणि आता करवंदे घ्यायला जातो आहे. त्याचं नाव प्रिन्स आहे. तुम्ही मागच्या वेळेला बघत असेल प्रिन्सला. सो आता मी प्रिन्ससाठी जातो आहे करवंद आणायला. प्रिन्स देख लेना और कमेंट में बता देना कैसा लगा तुझे वो करवंद. मतलब म्हणजे त्याने करवंद खाल्लेली पण कच्ची करवंद खाल्लेली म्हणजे पिकलेली नव्हती तेव्हा ती करवंद. तिने ती खाल्लेली मीठ माझ्यासोबत. आणि आता मी जातो आहे ती पिकलेली करवंद आणायला त्यासाठी. आणि मग मी गेलो ना मागं मुंबईला तुम्हाला बोललेला मेरे लिए आंबी लाना और करवंदे भी लाना असं मला बोललेला. तर आता मी त्याच्यासाठी जातो आहे करवंद आणायला. मस्त एकदम पिकलेली एवढी असतात. सो चला जाऊया आपण करवंद आणायला. नाही आपण भेटूया तिथे पुढेच भेटूया. आणि तुम्ही हे सगळे एरिया बघत असाल ना. हा एरिया पूर्ण आरेवारीचा. म्हणजे इथं पर्यटक फिरायला येतात ना तेच आमचं गाव आहे. तर आता आम्ही जातो. चला नंतर तुम्हाला बीच पण दाखवतो. कसं काटत नाही लागतं आम्हाला. आणि समुद्रात खूप ऊन आहे ना. एवढं ऊन आहे ना खूप म्हणजे खूप ऊन आहे. म्हणून आम्ही ह्या कच्च्या रस्त्यात नेतो आहे. ओके सो चला गाईस आता आम्ही अर्धा तासात पोचलोच आहे. थोड्यात 5-10 मिनिटात आम्ही पोचू त्या ठिकाणावर. तर तुम्हाला डायरेक्ट आता मी तिथेच भेटतो. ओके सो काय दिसत नाही. दिसतं तुझा तू कर काय करू कर काय पण आधी करत असते काय असं काहीतरी टाइमपास करत होता. काहीतरी तोंडात काहीतरी बडबडत होता. म्हणजे व्हिडिओ काढते मी. सो असे टाइमपास करणार आहेत. तर आता आम्ही समुद्र आलेलो आहे. माझ्या मागं बघू शकता समुद्र पूर्ण समुद्र आहे आरेवारीचा. आणि तिथे आरेवारी पॉईंट आहे. तिथे जास्त लोक म्हणजे जास्त पर्यटक फिरायला येतात. सो आता आम्ही जवळच आहे. तिथे आम्हाला तिथे आता आम्हाला जायचं आहे. तर आम्ही टाईम वेस्ट न करता फटाफट जातो. कारण आता वाजलेत 2:30. हां नको तो बोलतो बिझी आहे काय येडा. हां सो आता टाईम झालेलं आहे 3:30 झाल्यात. आणि आम्हाला मम्मीने बोललं 4 वाजे मग घरी बोललं आहे. कारण पाणी भरायचं बाकी काय नाही. पाणी भरायचं आहे विहिरीवर घेतो. सो म्हणून मम्मी आम्हाला लवकर बोललेलं आहे. तर आता आम्ही फटाफट जातो. फटाफट करवंद काढतो मी रिटर्न येतो घरी. बघा आता आम्ही अर्धा तासात पोचलो आहे. पण ते दोघं बघा ते गेलेत पाण्यात भिजायला. तर त्यांना सांगतोय करवंद आधी आपण काढत जाऊया नंतर आरामात भिजूया. ते दोघं गेलेत पाण्यात भिजायला. ते पाण्यात काय खेळतात ते बघा. ते काठीचं काय ते केलं नाही. अशी काठी घेतली आणि फिशिंग रॉक कशी असते तर मी काठी घेतली आणि काठीला पुढे जो थर्माकॉल असतो ते थर्माकॉल लावला आहे रस्सीने बांधला आहे. आणि तसं टाकून खेळतात पाण्यात खेळतात दोघं.
नुसतं येडाचा बाजार कोण झाला नाही. त्यांना सांगतो फटाफट जाऊया तेव्हा तिथं ना आपल्याला तिथे जायचं ते करून देत ते करून लगेच काढून यायचे. त्यांना सांगतोय लगेच जाऊया आधी करून काढूया त्यानंतर काय ते येऊया पाण्यात भिजायला काय करत नाहीत. त्यांना बोललो तुम्ही राहा तुम्हाला जेव्हा यायचं तेव्हा या भिजा तिथंच मी जातो पुढे एकटा माझा जातो करून काढतो आणि मी येतो मागं रिटर्न. सो येतात ना माझ्या मागं येतात ते तर आपण जाऊया असं पुढे जाऊया येतील मागं आपापलं. ओके मग आपण 5 मिनिट अंतरावर आहे. जरी गेलो ना तिथं मला दाखवतो करून तिथं पूर्ण एवढं मोठं झाड आहे करून म्हणजे एवढं पण मोठं नाही आहे छोटं आहे तरी करून देईल मग गोड करतो. सो मग जाऊया फटाफट जाऊया तिथं जवळच आहे. चला सो गाईज फायनली दोघं आलेले आहेत शिवाय घालून त्यांना आणले पुढं आणि आता येऊन ते काय टाइमपास करतात आणि थोडी टाईम कर आता पहिलं दुसरे व्हिडिओ त्याने काहीच व्हिडिओचा नारळ फोडला आहे. सो झाला आता दोघं मग आले दोघं किंवा समर्थ आहे ना हा समर्थ हा झाला जाम लास्ट व्हिडिओमध्ये यायला. सो झाला आता आपण टाईम वेस्ट न करता फटाफट जाऊया ते जवळच आहे. सो फटाफट जागा आता आम्ही धावत जातो आणि त्यात तुम्हाला तिकडे भेटतो करंजा स्पॉटला तिकडे करवता हां करवता मी काय करू. सो चला आपण जागा तिकडे आता टाईमपास खूप झाला. सो गाईज फायनली मी आता म्हणजे आम्ही पोचलो करंजाच्या ठिकाणी. हवा करंजा काय मग लागला आता तुम्हाला दाखव ना करंजा केवढी मोठी आहे ती. थांबा इथं मी गठ्ठा बघा बघा गाईज दिसत तर काहीच नाही आहे गाईज हे नाही करून थांबा तुम्हाला काढून दाखवतो हातात तुम्हाला काढून दाखवतो केवढे मोठं करून दे. केवढे मोठं करून दे आणि खाल्लं ना एवढं गोड लागतं ना. एक नंबर. सो आहे तिथं बघा किती मोठे करवंद आहे बघा. तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत नसतील करवंद पण मला दिसतात खूप सारी करवंद हे बघा. मी आता विचारलं मी करवंद काढू की व्हिडिओ काढू. हे बघा थांबा हे बघा करवंद केवढी म्हणजे पुन्हा गठ्ठ्याच्या करवंदाचा काढ रे हात काढ. आडत ना सगळ्यांना तोंडाला पाणी सुटलं असेल का एवढी करवंदा बघून. परत खूप सारी करवंद आहेत बघा इथे परत त्या साईडला पुढं पण आहेत. सो आता आपण फटाफट करवंद काढूया आणि जाऊया. आपण पुढे जाऊ शकत नाही काय रे चल काय लवकर तू पण काढतो. सो बघता आम्ही आता एवढीच करवंद काढली आहेत आणि समोर आलेला आम्हाला बोलायला की तो बोलला हिकडची सोडा आणि तिकडे पुढेच आला छोटी आहेत एवढी गोड आहेत ना. मी आता त्याने एक सॅम्पलसाठी आणले दाखवायला की म्हणतो घरी खाऊन बघ. खाल्लं ना तोंडात विरगते कशी धाव जातात बघा कशी धाव जातात बघा करण्यासाठी. सो मी पण जातो धाव जातो करण्यासाठी. ही पिशवी ही पूर्ण पिशवी भरायची आहे. सो टाईम वेस्ट न करता जातो फटाफट करून काढतो तुम्हाला पण दाखवतो करून दे. सॉईस हे बघा हे ते झाड या झाडं पूर्ण करून आलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेल की नाही माहीत नाही दिसत तर नाही वाटतं कदाचित पण हे बघा हे काळे दिसतात ना पूर्ण हे म्हणजे पूर्ण झाडच पूर्ण काळ्याने भरलं आहे करवंदानी पूर्ण आणि पूर्ण सगळे गोड आहेत. इथं भरलेलं आहे परत इथं पण भरलेलं आहे. हां टेस्ट पाहिजे तर आमच्या गावात या. हे बघा छोटे आहेत पण टेस्ट एक नंबर आहे. बघा हे पूर्ण झाड आहे आणि पुन्हा आता आम्ही ही पूर्ण पिशवी भरतो नेतो गाव मुंबईला. आता तर जरा टाईम वेस्ट करता आम्ही आता रिटर्न काढतो करवंद. चला सो गाईस आता मी खालच्या साईडला एवढी म्हणजे पूर्ण पिशवी अर्धी पिशवी भरली आहे आणि आता मी जातो वरती आणि वरती मग खूप सारे आहेत करवंद. आणि हे बघा प्रिन्ससाठी घेतलेत. प्रिन्स बेकार आहे ना कितना लिहा तरी लिहे. सो आता हे बघा इथं मग करवंद आहेत इथं मग करवंद आहेत पुढे मग करवंद आहेत सगळे आमच्या आजूबाजूला फक्त करवंद आहेत. कुठली काढून कुठली नाही झालं आहे. हे बघा कसे खातात बघा तेवढे खातात तेवढे खात आहेत पण ते माझ्या पुढे मग वरती पण आहेत. सो आता मी फटाफट ही अर्धीच बाकी आहे हिला पिशवीला भरतो आणि मग रिटर्न ब्लॉग चालू करतो. ठीक आहे.
सो गाईस आता आम्ही करवंद एवढी काढून थकलो आहे आणि इथं पाकळीत बसलो आहे, बघू शकता. कॅमेरा उलटा. हां असू दे. सो आता आम्ही थोडं बसलो आहे. तुम्ही बघता आम्हाला किती दोघांना तिघांना किती घाम आला आहे. मध्ये इथं बसलं आहे आणि आम्ही लोक इथं बसलो आहे. खूप घाम पण आलेला आहे. घ्यायलाच तर आपण चांगली आहे. गप गेलं लावणार वाद काय नाही. आणि आता भाजलं ना. होय आता 3:30 झाले आणि आता आम्ही जातो घरी. एवढी काली बा झाली, खूप झाली एवढी. आता आम्ही लगेच जातो घरी आणि बस घरी जातो. अजून काय नाही चल आता चालता हो अबू आयशी ब्लॉक केलास ना कमेंट वांडारी येतील. काय येतील? वांडारी कुठचे समर्थ वांडारी नैतिक वांडारी मंथन वांडारी. आणि आमचे ब्लॉग बघणारे पण वांडारी. आमचे ब्लॉग बघणारे पण वांडारी. सो गाईस फायनली आता आम्ही समुद्रावरनं घरी यायचा रस्त्याला घरी जायचा रस्ता आम्ही पकडला आहे. कारण खूप ऊन पण आहे आणि आता आमचा टाईम पण झाला आहे पाणी भरायचा. सो आता आम्ही जातो चालत कारण पिशवी याच्याकडे. आणि तुम्ही विचार कसं आम्ही इथे समुद्रावर काढता, आम्ही रस्त्यामध्ये जाऊ शकतो. मग रस्त्यावर मी गेलो ना तर म्हणजे जे लोक पर्यटक असतात ना पर्यटक ते लोक थांबतात आणि आम्हाला विचारतात हे काय आहे आणि काय आहे ते थोडं मागतात. ते मागच्यास आम्ही आलो ना 2 जण थांबलेले गाडीवाले 2 गाडीवर थांबले. त्यांनी एवढे तरी नेले. मी पिशवी आणलेली कॅरी बॅग एवढी पिशवी पण नेलेली करवंद. त्यांनी गाडीवाल्याने एवढे तरी नेले करवंद. मी याला समुद्राला बोललो आता आपण दोघं समुद्राला जाऊया, काय टेन्शन नाही. कोण आपल्याला भेटणार पण नाही, करवंद जाणार पण नाही. तिकडे येऊ बघा इथं बसलं आहे. आता माझ्याकडे बसायला बोलवतो. सो आता मी तुम्हाला सांगतो. आणि हां आजपासून मी इथं गावीच आहे. म्हणजे आता मी गावी शिफ्ट झालो आमची पूर्ण फॅमिली. आता मी गावी थांबणार आहे आणि आपले अधूनमधून ब्लॉग येत जातील. सो तुम्ही माझे ब्लॉग बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक कमेंट शेअर सगळं करा. आय होप तुम्हाला आजचा पण पूर्ण ब्लॉग आवडला असेल. सो आता आपण आजचा ब्लॉग इथेच एंड करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तर सर बाय. काय करतो ते करतो एकटाच. अरे मासा समुद्रात पकडतात. मासा म्हटलं समुद्रात पकडतात.